Hello student, in the last video we studied the sexual reproduction and TS of panther in topic reproduction in lower and higher plants. Now in this video we will see a new point like pollen viability. It is a new point included in our syllabus. Then structure of pollen grain. Pollen grain म्हणजे परागकण, which is also called as a microspore, and development of male gametophyte. First we are going to see the pollen viability. Here pollen means paragakan, pollen grain, and viability means ability, capacity किंवा क्षमता. या दोन शब्दांच्या अर्थावरून डेफिनेशन आपल्याला किंवा याचा अर्थ लक्षात येतो. पोलन व्हायबिलिटी म्हणजे कॅपॅसिटी ऑर ॲबिलिटी ऑफ पोलन ग्रेन, परागकणाची क्षमता. बघा डेफिनेशन काय आहे. द फंक्शनल ॲबिलिटी ऑफ पोलन ग्रेन म्हणजे परागकणाची कार्यक्षमता टू जर्मिनेट टू डेव्हलप अ मेल गॅमेटोफाइट. कशाची क्षमता आहे तर रुजण्याची, की जेणेकरून याच्यापासून मेल गॅमेटोफाइट तयार होईल. म्हणजे मेल गॅमेटोफाइट तयार होताना परागकणाची रुजण्याची जी कार्यक्षमता आहे त्याला पोलन व्हायबिलिटी असे म्हटले जाते. द फंक्शनल ॲबिलिटी ऑफ पोलन ग्रेन टू जर्मिनेट टू डेव्हलप अ मेल गॅमेटोफाइट इज कॉल्ड ॲज अ पोलन व्हायबिलिटी. This pollen viability depends on environmental conditions like temperature, humidity, etc. पर्यावरणातील घटक आहेत, तापमान आहे, आर्द्रता आहे, याच्यावरती ही पोलन व्हायबिलिटी अवलंबून असते. And it is different in a plants. It is not the same in all plants. वनस्पतीनुसार ही पोलन व्हायबिलिटी बदलत असते, वेगवेगळी असते. See some examples. The pollen viability of rice and wheat is 30 minutes. भात आणि गहू याच्यामध्ये पोलन व्हायबिलिटी 30 मिनिट्स, अर्ध्या तास इतकी आहे. Then pollen viability of members of a family like Solanaceae, Rosaceae, Leguminosae is a last even for month. म्हणजे या ठिकाणी फॅमिली आहे. फॅमिली म्हणजे कुल, जसं आपलं कुटुंब असतं तसं वनस्पतीचं कुटुंब आहे, त्याला कुल असं म्हणतात. आणि त्या कुलामध्ये, त्या फॅमिलीमध्ये वेगवेगळे मेंबर्स किंवा वेगवेगळे घटक येतात. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं सोलॅनॅसी, तर सोलॅनॅसी मध्ये ब्रिंजल म्हणजे वांग, दतुरा म्हणजे धोतरा, टोमॅटो, पोटॅटो हे मेंबर्स त्या ठिकाणी येत असतात. रोझेसी मध्ये रोज प्लांट्स येत असतात. लेग्युमिनासी कन्सिस्ट लेग्युम प्लांट्स म्हणजे शेंगवर्गीय वनस्पती. द प्लांट्स विच प्रोड्युसेस फ्रुट्स इन द फॉर्म ऑफ पॉड. ज्या वनस्पतींची फळं ही शेंगेच्या रूपामध्ये येतात त्याला लेग्युम प्लांट असं म्हणतात. आणि ते लेग्युम प्लांट लेग्युमिनासी मध्ये येत असतात. आणि ह्या सगळ्या मेंबर्स मध्ये, सगळ्या प्लांट्स मध्ये ही पोलन व्हायबिलिटी किती आहे? फॉर अ मंथ, एक महिना इतकी आहे. स्टुडंट्स, हा आपल्या सिलेबस मध्ये आलेला एक नवीन पॉइंट आहे. याच्यावरती एमसीक्यू किंवा वन सेंटेन्स 1 मार्काला विचारले जाऊ शकतात. डेफिनेशन असेल, एक्झाम्पल असेल किंवा एखादा एन्व्हायरमेंटल फॅक्टर असेल, विचारला जाऊ शकतं त्याच्यावरती. किंवा मग 2 मार्काला राईट अ नोट ऑन पोलन व्हायबिलिटी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. देन वी आर गोइंग टू सी अ न्यू पॉइंट दॅट इज स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन, परागकणाची रचना. स्टुडंट्स, वी आर नो दॅट the pollen grains are produced in anther. परागकण हा anther मध्ये तयार होतो. and each pollen grain is a unicellular. uni means single, cellular means celled, unicellular single celled, एक पेशी आहे. uninucleated, uni single nucleated nucleus, single nucleus, एकच न्यूक्लियस असतो. नॉन मोटाईल मीन्स इट डू नॉट हॅव अ लोकोमोशन, याच्यामध्ये हालचाल होत नाही. अँड हॅप्लॉइड, हा हॅप्लॉइड आहे. इच पोलन ग्रेन इज युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएटेड, नॉन मोटाईल अँड हॅप्लॉइड इन स्ट्रक्चर. देन इट इज सराउंडेड बाय 2 लेयर्स. ह्याला 2 लेयर्स आहेत, 2 थर आहेत. वन इज एक्झाईन अँड सेकंड इज इंटाईन. अँड टुगेदर दे कॉल्ड ॲज अ स्पोरोडर्म. बघा डायग्राम मध्ये हा बाहेरचा लेअर आहे तो एक्झाईन आहे, आतला जो लेअर आहे तो इंटाईन आहे. आणि ह्या दोघांना एकत्रितरित्या स्पोरोडर्म असं म्हटलं जातं. वी सी वन बाय वन. फर्स्ट वी सी एक्झाईन.
पहिला लेअर आहे एक्झाईन. बघा डायग्राम मध्ये आपल्याला दिसतं एक्झाईन इज आउटर, बाहेरचा लेअर आहे, थिक जाड आहे, बट थिन ऍट अ सम पॉइंट, काही ठिकाणी बघितलं तर हा कसा झालेला आहे, थिन झालेला आहे. अँड दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज अ जर्म पोर, त्या पॉइंटला जर्म पोर असं म्हटलं जातं. इन डायकॉट 3 जर्म पोर्स आर प्रेझेंट. बघा डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये किती जर्म पोर आहेत, 1, 2 अँड 3. 3 germ pores are present in a dicot and single germ pore is present in a monocot plant. And through these germ pore, the pollen tube comes out. जेव्हा हा परागकण रुजतो, याच्यामध्ये मेल गॅमेटोफाइट तयार होत असतात, तेव्हा ह्याला एक पोलन ट्यूब तयार होते आणि त्या पोलन ट्यूबला बाहेर येण्यासाठी या ठिकाणी ही जर्मपोर तयार झालेलं आहे. म्हणून त्याचं फंक्शन आहे through germ pore pollen tube comes out. Then this exine is made up of complex hard non-biodegradable substance called as a sporopollenin. Sporopollenin नावाच्या घटकापासून ही एक्झाईन तयार झालेली आहे. And it is highly resistance. ही एक रेझिस्टन्स एक्झाईन त्या ठिकाणी आहे. It is resistant to chemical, high acidity, high alkalinity, high temperature and also for a microbial action. So it is important in a fossilization. अल्कॅलिनिटी असेल, टेम्परेचर असेल, ऍसिडिटी असेल, केमिकल असेल किंवा सूक्ष्मजीवांचा मारा असेल, ह्या सगळ्यालाही रेझिस्टन्स आहे आणि त्यामुळं फॉसिलायझेशन मध्ये याचा महत्वाचा रोल आहे. आता फॉसिलायझेशन म्हणजे फॉसिल म्हणजे जीवाश्म, फॉसिल याचा अर्थ जीवाश्म, आणि जीवाश्म तयार होताना एक्झाईनचा किंवा ह्या स्पोरोपोलिनिनचा महत्वाचा रोल ठरत असतो. देन दिस स्पोरोपोलिनिन इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू रिमेन्स विथस्टँड द पोलन ग्रेन इव्हन अंडर अनफेवरेबल कंडिशन. प्रतिकूल वातावरणामध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये परागकण आहे असा टिकून राहण्यासाठी या ठिकाणी स्पोरोपोलिनिन महत्वाचं ठरत असतं. Then this exine is a spiny in some plant. Spiny याचा अर्थ काटेरी. बघा डायग्राम मध्ये या ठिकाणी ही एक्झाईन जे आहे किंवा हा परागकण जो आहे त्याला स्पाइन सारखं स्ट्रक्चर, काट्यांसारखं स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतं. इट इज अ स्पाइनी एक्झाईन अँड इट इज प्रेझेंट इन डायकॉट प्लांट्स अँड इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स. द्विदल वनस्पती आणि ज्याच्यामध्ये परागीभवन कीटकांच्या साह्याने होतं त्यामध्ये ही स्पाइनी पोलन येत असते. ज्या वेळेला इन्सेक्ट्स कीटक फुलावरती बसतात तेव्हा त्या कीटकांच्या पंखांना, पायांना किंवा शरीराला ह्या स्पाइन्सच्या साह्यानं हे परागकण चिकटतात आणि दुसऱ्या फ्लावरवरती जाऊन पडत असतात आणि त्यासाठी ही स्पाइनी एक्झाईन या ठिकाणी तयार झालेली आहे. द एक्झाईन मे बी स्मूथ. काही प्लांट्स मध्ये ही स्मूथ पण आहे. स्मूथ म्हणजे सलग किंवा एंटायर, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रोजेक्शन्स असत नाही. सीन डायग्राम बघा, डायग्राम मध्ये ही जी एक्झाईन आहे ती एंटायर सलग आहे आणि ह्याला स्मूथ एक्झाईन असं म्हटलं जातं. अँड इट इज प्रेझेंट इन मोनोकॉट प्लांट्स, एकदल वनस्पतीमध्ये आहे. अँड विंड पॉलिनेटेड प्लांट्स म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये परागीभवन वाऱ्याच्या साह्याने होतं त्या वनस्पतीमध्ये ही स्मूथ एक्झाईन दिसून येत असते. देन सेकंड लेअर ऑफ पोलन ग्रेन इज इंटाइन. नावातच कळतं इंटाइन म्हणजे हा लेअर कुठं आहे, आतल्या बाजूला आहे. बघा डायग्राम मध्ये इट इज अ इनर, हा आतला लेअर आहे इनर. इट इज अ मेडअप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. हा कशाने तयार झालेला आहे, सेल्युलोज अँड पेक्टिन तयार झालाय. जर आपण इथं एक्झाईनच्या मानशी तुलना केली तर एक्झाईन पेक्षा हा थिन, पातळ आहे. इट इज अ थिन अँड इनसाइड इंटाइन सायटोप्लाझम अँड सिंगल न्यूक्लियस इज प्रेझेंट. ह्याच्यामध्ये आत एक न्यूक्लियस आहे आणि हा सायटोप्लाझम आहे. स्टुडंट, इट इज अ स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. देन वी आर गोइंग टू सी अ न्यू पॉइंट that is development of male gametophyte. Students, we are well known that the male gametophyte is developed from pollen grain. कारण परागकण हा अँथर मध्ये तयार होत असतो आणि अँथर अँड्रोशियमचा भाग किंवा स्टामिन्सचा भाग आहे आणि हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि त्यामुळं मेल गॅमेटोफाइट इज डेव्हलप्ड फ्रॉम पोलन ग्रेन.
आता पोलन ग्रेन कुठं तयार होतो? अँथर मध्ये. म्हणजे ज्या वेळेला पोलन ग्रेन पासून मेल गॅमेटोफाइट तयार व्हायचा आहे तेव्हा त्याच्यावर दोन ठिकाणी प्रोसेस होते. एक अँथर मध्ये होते आणि दुसरी पॉलिनेशन झाल्यानंतर स्टिग्मा वरती होत असते. बघा आपण डायग्राम मध्ये बघूया. हा आहे पोलन ग्रेन. We know that the male gametophyte is produced from pollen grain. ह्या परागकणापासून मेल गॅमेटोफाइट तयार होतो. In anther, this pollen grain undergoes mitosis and it produces two unequal cells. ह्याच्यामध्ये मायटॉसिस होतं आणि ह्याच्यापासून दोन अनइक्वल सेल्स तयार होतात. One cell is large, naked, with irregular nucleus is called as a vegetative cell. ही वरची जी सेल आहे मोठी आहे तिला व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हटलं जातं. अँड इट इज रिच इन अ फूड मटेरियल. अन्नद्रव्याचा साठा हिच्यामध्ये जास्त असतो. देन दिस स्मॉल थिन वॉल्ड सेल इज कॉल्ड ॲज अ जनरेटिव्ह सेल. आणि ही खालची जी सेल आहे स्मॉल आहे थिन वॉल्ड आहे तिला जनरेटिव्ह सेल असं म्हटलं जातं. And this generative cell floats in the cytoplasm. बघा इथं दुसऱ्या डायग्राम मध्ये ही जनरेटिव्ह सेल काय झाली याच्यामध्ये ह्या सायटोप्लाझम मध्ये फ्लोट झाले तरंगतीये. And the pollen grains are shed from anther to the stigma of another flower at this two-celled condition. ज्या वेळेला इथं या पोलन ग्रेन मध्ये दोन सेल्स तयार होतात त्यावेळेला एका अँथर मधून परागकण दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावरती जाऊन पडत असतो, ज्याला आपण परागीभवन किंवा पॉलिनेशन असं म्हणतो. म्हणजे ह्या तीन स्टेप आहेत ह्या अँथर मध्ये होत असतात. पॉलिनेशन झाल्यानंतर हा पोलन ग्रेन स्टिग्मावरती येऊन पडतो. स्टिग्मामध्ये आल्यानंतर जी जनरेटिव्ह सेल आहे त्या जनरेटिव्ह सेलमध्ये पुन्हा मायटॉसिस होतं. दुसरं मायटॉसिस. पहिलं मायटॉसिस झालं पोलन ग्रेन मध्ये आणि दुसरं मायटॉसिस कुठं होतं? या स्टिग्मावरती ह्या जनरेटिव्ह सेलमध्ये होतं. ऑन स्टिग्मा द जनरेटिव्ह सेल अंडरगोज सेकंड मायटॉसिस अँड इट प्रोड्युसेस टू हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. बघा ह्या जनरेटिव्ह सेलमध्ये मायटॉसिस झालं आणि मायटॉसिस झाल्यानंतर पोलन ग्रेन मध्ये हे दोन मेल गॅमेट्स तयार झालेले आहेत. स्टुडंट्स, these male gametes are produced in a pollen grain itself in a some plant, but in some plants it takes place in a pollen tube. काही वनस्पतींमध्ये हे मेल गॅमेट जे आहेत हे मेल गॅमेट पोलन ग्रेन मध्येच तयार होतात. जसं आता आपण इथं बघितलं हा पोलन ग्रेन आहे आणि ह्या पोलन ग्रेन मध्येच या ठिकाणी जनरेटिव्ह सेल मध्ये मायटॉसिस झाला आणि दोन मेल गॅमेट्स तयार झाले. बट इन सम प्लांट्स इट टेक्स प्लेस इन पोलन ट्यूब. काही वनस्पतींमध्ये हे मेल गॅमेट तयार होणं किंवा जनरेटिव्ह सेल मध्ये मायटॉसिस होणं हे पोलन ट्यूब मध्ये तयार होतं. आता हे पोलन ट्यूब तयार कशी होते ते आपण शॉर्ट मध्ये इथं पाहूया. ऑन स्टिग्मा ड्युरिंग जर्मिनेशन धिस एग्झाइन बर्स्ट अँड इन टाइम कम्स आउट इन द फॉर्म ऑफ ट्यूब कॉल्ड ॲज अ पोलन ट्यूब. ज्या वेळेला परागकण स्टिग्मावरती पडतो तेव्हा तिथल्या शुगरी सबस्टन्स मुळे जर्मिनेट होतो आणि जर्मिनेट झाल्यानंतर ह्याची जी बाहेरची लेअर आहे ज्याला आपण एक्झाइन म्हणतो ही एक्झाइन बर्स्ट होते, तुटते आणि आतली जी इंटाइन आहे ती ट्यूबच्या रूपामध्ये बाहेर येते. पोलनला तयार झालेली ट्यूब म्हणून तिला पोलन ट्यूब असं म्हटलं जातं. देन जनरेटिव्ह सेल एंटर इन द पोलन ट्यूब. इट अंडरगोज मायटॉसिस अँड प्रोड्युसेस टू मेल गॅमेट. ज्या वेळेला ही जनरेटिव्ह सेल इथं पोलन ट्यूब मध्ये येते तिच्यात मायटॉसिस होतं आणि मग तिच्यामध्ये हे दोन मेल गॅमेट्स तयार होतात. अँड देन धिस पोलन ट्यूब टू मेल गॅमेट्स अँड सायटोप्लाझम टुगेदर कॉल्ड ॲज अ मेल गॅमेटोफाइट अँड ट्यूब न्यूक्लियस अँड व्हेजिटेटिव्ह सेल बिकम्स डिजनरेट. आणि ह्या बाकीच्या सेल्स आहेत त्या काय होतात? डिजनरेट होत असतात. स्टुडंट्स, इन सच अ वे द मेल गॅमेटोफाइट इज प्रोड्युस्ड फ्रॉम द pollen grain. Then we see a short assignment on it. First we are going to see 1 mark question. The origin of male gametes in a pollen grain is from dash dash.
The product of first mitotic division in a pollen grain during male gametophyte is dash dash. Pollen grains are shed at dash dash stage. या ठिकाणी करेक्ट आन्सर जे आहे ते आन्सर लिहायचं आहे. देन व्हॉट इज पोलन व्हायबिलिटी, डेफिनेशन लिहायचे. विच एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कंट्रोल पोलन व्हायबिलिटी, फॅक्टर्सची नावं लिहायची आहेत. देन वी सी 2 मार्क क्वेश्चन्स. स्केच अँड लेबल पोलन ग्रेन, फक्त डायग्रॅम काढायचे पोलन ग्रेनची. डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन, याच्यामध्ये डायग्रॅम आणि त्याचं एक्सप्लेनेशन येईल. राईट अ नोट ऑन पोलन व्हायबिलिटी, ह्याच्यामध्ये पोलन व्हायबिलिटीची डेफिनेशन, त्याचे 2 पॉइंट, एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल हे लिहिणं अपेक्षित आहे. देन आयडेंटिफाय द गिव्हन डायग्रॅम अँड लेबल ए अँड बी. बघा तुम्हाला एक डायग्रॅम साईडला दिलेली आहे, ही डायग्रॅम कशाची आहे ती ओळखायची आणि ए आणि बी इथं कोणतं लेबल पाहिजे ते लेबल, त्या भागाचं नाव त्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे तुमचा आन्सर असं येईल, द गिव्हन डायग्रॅम इज ऑफ डॅश डॅश, म्हणजे हे आयडेंटिफिकेशन झालं, याला 1 मार्क मिळाला. अँड द लेबल ए इज डॅश डॅश अँड लेबल बी इज डॅश डॅश. ए तुम्ही नाव लिहिलं अर्धा मार्क आणि बी चं नाव लिहिलं की अर्धा, असे 2 मार्क इथं मिळतात. अशा पद्धतीचे प्रश्न बोर्डला विचारले जाऊ शकतात. देन स्केच अँड लेबल स्ट्रक्चर ऑफ मेल गॅमेटोफाइट, मेल गॅमेटोफाइटची डायग्रॅम काढायची आहे. Then 4 mark question, sketch, label and describe structure of male gametophyte. याच्यामध्ये डायग्रॅम काढायची आहे आणि एक्सप्लेनेशन जे आहे, जे बस पहिल्या स्लाइड वरती दिलेलं आहे ते एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. रीड अँड लिसन दिस व्हिडिओ at least for 2 times and solve this assignment. Thank you.